नांदगाव खंडेश्वर तालुक्यात गेल्या कित्येक दिवसापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे मूग, उडीद पाठोपाठ आता सोयाबीनला सुद्धा कोंब फुटली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून तातडीने नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी नांदगाव येथील ओंकारखेडा, मुंडबारी, मुंडमाडी, मुंडगुरव, मुंडधान तसेच धारवाडी या परिसरातील शेतकऱ्यांनी कोंबे फुटलेले सोयाबीनचे झाडे घेऊन निवेदन सादर केले। यावर्षी पेरणीच्या सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या मागे ग्रहण लागले असून पहिले पेरणी केलेले बियाणेच उगवले नाही। दुबार तिबार पेरणीनंतर अर्धी बियाणे निघाली, त्यात आता पावसाने उडीदाचे, मुंगाचे पीक मातीत घातले। त्या पाठोपाठ आता सोयाबीन सुद्धा मातीत जात आहे। त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला असून त्यांच्यावर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे। म्हणून सदर शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी या मागणीचे निवेदन शेतकरी आनंद डकरे, अरुण गिरी, रमेश मांडवगडे, संजय जाधव, संजय पेटले, राजेंद्र मुळे, रवींद्र प्रभाते, रोशन डकरे, विजय पेटले यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते। नांदगाव खंडेश्वरमध्ये अति पावसामुळे आमच्या सर्व कास्तकाराचे सोयाबीनचे नुकसान झालेले आहे। त्याला कोंब फुटलेले आहे, शेंगेला कोंब फुटले आहे। तर आम्ही शासनाला निवेदन दिलं आहे आणि शासनानं आमची त्वरित पाहणी करून आम्हाला त्याचा योग्य बदला देण्यात यावा अशी मी शासनाला विनंती करतो। आणि त्वरित आम्हाला लवकर पंचनामे करून आम्हाला काही ना काही, नाही तर आमच्या शेतातही जाता येत नाही आणि पाऊस रोजच चालू आहे, त्या कारणानं आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। तर आम्हाला याची भरपाई देण्यात यावी एवढी शासनाला विनंती करतो। उत्तम ब्राह्मणवाडेसह सागर चव्हालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।